शरीर आहे तोपर्यंत त्याचं जीवन हे साधनेमध्येच जावं लागतं. तो आयुष्यभर साधक असतो. तो सिद्धावस्थेला जरी गेला तरी सिद्धावस्था सोडूनही पुन्हा तो साधकच अशा प्रकारचा बनत असतो. त्याला सिद्ध स्थिती जरी प्राप्त झाली तरी त्याला हे कळूनही पुन्हा तो साधकीय जीवनामध्ये येतो. याचं कारण भक्ती सुख त्याला प्राप्त करून घ्यायचं असतं, भगवत भजन त्याला करायचं असतं, भगवत सेवा त्याला करायची असते, भगवत उपासना त्याला करायची असते. अशा प्रकारच्या भक्ती साधनेमध्ये तो अखंड रममान झालेला असतो, अखंड त्याच्यामध्ये तो गुंतलेला असतो अशा रीतीने. म्हणून तर महाराजांनी देवाला प्रार्थना केली, देवा तू मला कितीही अशा प्रकारची जाणीव माझ्या ठिकाणी निर्माण करून दिलेली असली तरी भक्ती प्रेमा करता हे जाणतेपणा मला देऊच नको. जाणूनी नेन ते बस कसं दे तुझी प्रेम